नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. तर पूजा विजू ऑफिशियलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे नागपंचमी. नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता आपल्याला जायचं आहे विरोळी पूजनाला, त्यासाठी तयार व्हायचं आहे. तर भेटूया थोड्याच वेळेस. ब्लॉग संपूर्ण ब्लॉग नक्की बघा. तर 5 मिनिटात मी तयार होऊन येते. तर आता आम्ही झालेलो आहे तयार. तर आम्ही जातोय विरोळी पूजनासाठी. तर नक्की भेटूया. चालू राहू द्या ब्लॉग. तर जात होतो तर आम्ही महादेव पूजनासाठी. रस्त्याने जाताना एक सोबत मामी होत्या, त्या पण भेटल्या होत्या. तर आणि अनाया आणि सानू म्हणजे रुद्राणी आणि स्वामिनी सुद्धा होत्या. आम्ही सगळेच गेलो. नंतर अगोदर केलं मंदिरात. गेल्यानंतर अगोदर नंदी महाराजांची पूजा केली. पूजा केल्यानंतर आम्ही गेलो नंतर महादेव पूजासाठी. त्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर तर बघा छोटासा हात दिसत असेल, ती पण आमची सानू आहे स्वामिनी. ती पण करू लागली पूजा वगैरे करत असताना पटापट आम्ही पूजा केली. तिथून उठलो. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मग केली आम्ही वस्त्र वगैरे अर्पण केले महादेवाला. आणि नंतर केली आरती वगैरे केली. आरती वगैरे केल्याच्या नंतर मग आम्ही गेलो विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला. तिथे त्यांची पूजा वगैरे केली. त्यांना पाणी वगैरे अर्पण केलं, नैवेद्य वगैरे दाखवलं, फुलं वगैरे अर्पण केलं. आता पूजा तर कशी काही तुम्हाला माहितीच आहे. तर त्या साईडच्या मामी येत्या, त्या आमच्यासोबतच होत्या. आणि बघा रुद्राणी पण पूजा करत होती, पूजा पण करतच होती ती पण. तर सानू पण मध्ये करत होती, पण तिला म्हणलं नको तू नको आम्हाला पूजा वगैरे करू द्या अगोदर. त्याच्यानंतर पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही दुसऱ्या महादेवाला गेलो. तिथे त्यांचा अभिषेक वगैरे केलं, भस्म वगैरे लावला त्यांना. नंतर नैवेद्य वगैरे त्यांना अर्पण केलं. पण एक तर ऐन वेळेवर हे पण होत होतं की आरती आठवण येत नव्हती. आरती वगैरे केल्याच्या नंतर मग केले सानूना आणि रुद्राणी आणि स्वामींनी पूजा केल्याच्या नंतर मग आलो आम्ही. लवकर पूजा केली आणि घरी आलो. तर घरी आल्याच्या नंतर बघा नेमका छोटंसं होतं लिंबाचं झाड, तर आम्ही छोटासा झोका बांधला होता. तर बघा सानू आणि आमचे अनाया, म्हणजे त्यांचं टोपण नाव सानू आणि आणू आहे, तर खरं नाव त्यांचं रुद्राणी आणि स्वामिनी आहे. त्या खेळत होत्या झोका. नमस्कार. तर आजचा लुक कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच नवीन ब्लॉग बघायला आणि शॉर्ट्स वगैरे बघायला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हा बघा झोका बांधलेला आम्ही पंचमीचा इथे. तर झाड खूप छोटं होतं, त्याच्यामुळं काय आम्हाला झोका खेळता आला नाही. तर आमच्या रुद्राणी आणि स्वामीनी त्याच खेळत होत्या. तर धन्यवाद तुमचं सर्वांचं संपूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल. तर असे नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर धन्यवाद सर्वांचा. श्री स्वामी समर्थ.